महाराष्ट्रामध्ये राहत असलेला आणि 9वी ते 16वी पर्यंतचं शिक्षण घेत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र सरकारने ₹12,000 स्कॉलरशिप देण्याचं ठरवलेलं आहे. आणि सरकार काय आपल्याला ही भीक देत नाही आहे. त्यामुळे या स्कॉलरशिपचा आपण मान ठेवून याचा योजनेचा आपण लाभ घ्यायला हवा, असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संबंधितची जी पात्रता, कागदपत्रे आणि फॉर्म कसा भरायचा, ही संपूर्ण बातमी आणि ही ती जी व्हिडिओ असणार आहे, याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताल तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो. तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार ₹12,000 तर देतंय, पण ते तर काय फुकट देणार नाही. त्यासाठी कागदपत्रे द्यावी लागतील. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रता असतील. त्या संपूर्ण पात्रता, कागदपत्र मी तुम्हाला एक-एक समजून सांगतो. पण सर्वात आधी स्कॉलरशिप कोणाला मिळणार आहे? जे विद्यार्थी 9वी मध्ये आहेत आणि 9वी ते 16वी 16वी म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही समजू शकता. ग्रॅज्युएशन म्हणजे कसं 12वी प्लस 4 वर्ष पुढे डिग्री घेतलेली आहे. अशापर्यंतचे संपूर्ण विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांना जी वर्षाला आहे ती ₹12,000 मिळणार आहे. या संपूर्ण जी प्रोसेस होणार आहे ती स्कॉलरशिपची, ती फक्त आणि फक्त 3 ते 2 महिन्यांचीच प्रोसेस असणार आहे. या 3 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला लगेच पैसे मिळून जाणार आहेत. आणि जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरला आणि आजच फॉर्म भरला, तर तुम्हाला एका महिन्यात देखील लाभ मिळू शकतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामधील काही जिल्हे आहेत, तर ते जिल्ह्यांचं नाव मी सांगणार नाही. पण त्या जिल्ह्यामधील जर विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय केलं, तर त्यांना एका महिन्यात लाभ होतोय. लाभ होतोय म्हणजे कसा? सर्वात अगोदर त्यासाठी फॉर्म भरायचा असतो. फॉर्म भरल्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स ते अपलोड केलेत, ते वरती जे कामगार असतात म्हणजे जे एम्प्लॉईज असतात ते डॉक्युमेंट्स चेक करतात आणि त्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ देतात. आता जास्त वेळ न घालवता सर्वात अगोदर मी तुम्हाला त्या योजनेसाठी काय पात्रता असणार आहे ते समजून सांगतो. आता पात्रता तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. मी तुम्हाला समजून सांगतो आणि त्या पात्रतेचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढा. सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड. सगळ्यात आधी आपण कागदपत्र पाहूयात आणि त्यानंतर तुमची जी पात्रता कोणती असणार आहे, ती पात्रता मी तुम्हाला समजून सांगतो. आता यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, जे की प्रत्येक भारतीय नागरिक किंवा महाराष्ट्रीय नागरिक आहे त्याच्याकडे असतेच. त्यानंतर 2 नंबरला आहे इन्कम प्रूफ म्हणजेच तुमचा उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला कोणता लागणार आहे? तहसीलदाराचा. तहसीलदाराचा म्हणजे कसं जो ऑनलाईन प्रिंट होऊन असा स्क्वेअर फॉर्ममध्ये येतो, ज्यामध्ये इथे लोगो असतो, इथे आयडी असते. अशा प्रकारचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर काय लागणार आहे? जो विद्यार्थी शाळेमध्ये जातोय, त्याच्या मागील वर्षाची किंवा चालू वर्षाची फीज रिसिप्ट. शक्यतो चालू वर्षाचीच द्या. 90% चालू वर्षाचीच भरावी लागते. पण 10% काही विद्यार्थ्यांना अजून मिळाली नसेल, तर ते त्या ठिकाणी अपलोड करू शकतात. पण प्रयत्न करा, की चालू वर्षाचीच अपलोड करताना. त्यानंतर मार्कशीट. आता मार्कशीट कोणतं द्यायचं? समजा तुम्ही 12वी मध्ये असाल, तर तुम्हाला 11वीचं मार्कशीट द्यायचं आहे. समजा तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल, तर तुम्हाला काय करायचं आहे? तुमची जी 12वी असेल त्याचं मार्कशीट द्यायचं आहे. सेकंड इयरमध्ये असताल, तर तुम्हाला फर्स्ट इयरचं मार्कशीट द्यायचं आहे. अशा प्रकारचं तुम्ही ज्या वर्गात शिकताय, त्याच्या पहिल्या वर्गातील मार्कशीट तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर काय लागणार पुढे आपल्याला? पासपोर्ट साइज फोटो म्हणजेच पासपोर्ट साइज फोटो. आता सगळ्यांना माहिती आहे अशा साइजचा फोटो येतो. तो पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे. तुम्हाला कुठे द्यायचा नाही आहे. जर तुमच्याकडे पासपोर्ट साइज फोटो नसेल, तर तुम्ही तुमचा नॉर्मल फोटो क्लिक करून देखील अपलोड करू शकता. पण त्याला एक छोटंसं क्रॉप करा, की जो व्यवस्थित दिसेल. त्यानंतर 6वं आहे बँक अकाउंट डिटेल्स. म्हणजे बँक अकाउंट डिटेल्समध्ये काय मिळतं? सगळ्यात अगोदर जो अकाउंट नंबर आहे, अकाउंट नंबर तुम्हाला माहिती असायला हवा. त्यानंतर CIFC नंबर. CIFC का असा काहीतरी एक नंबर असतो. प्रत्येक बँकला वेगवेगळा असतो. हा नंबर एक माहिती असायला हवा आणि बँकचं व्यवस्थित नाव हे तिथे अपलोड करावे लागतं आणि बँकेत कोणाचं खातं आहे. आता खातं कोणाला लागणार? खूप साऱ्या योजना असतात, पण लोकं चुकी काय करतात? खातं आई-वडिलांचं देतात, पण आई-वडिलांचं खातं नाही लागणार. जो विद्यार्थी आहे, म्हणजे जो स्टुडंट आहे, त्याचंच खातं लागणार आहे. जर त्याकडे खातं नसेल, तर लवकरात लवकर खातं ओपन करा. कारण या योजनेसाठी जी अप्लाय करायची तारीख शेवटची आहे, ती आहे जानेवारी 15. म्हणजे 15 तारखेपर्यंतच. आज तारीख आहे 5/1. तुम्हाला 15 तारखेपर्यंतच याचा फॉर्म भरता येणार आहे. आज तारीख 5/1 नाही आहे, 7 किंवा 8 जून असणार आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना थोडा उशीर झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या संपूर्णचा स्क्रीनशॉट घ्या आणि आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून सांगतो, की त्याचा फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक असेल. जर लिंक भेटली नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, Chromeवर जायचं आहे आणि ते टाईप करायचं आहे, बडी फॉर स्टडी टाटा कॅपिटल फंड. नाव बघा टाटा. ही आपल्याला जी योजना आहे ती टाटा मार्फत मिळणार आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता एकदम 100% सिक्युअर आणि व्हॅल्युएबल असणार आहे आणि तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे.
टाटा कॅपिटल बँक म्हणून असं नाव आहे त्या योजनेचं. तुम्हाला Chromeवर गेल्यानंतर सर्च करायचं आहे बडी फॉर स्टडी टाटा कॅपिटल बँक. जेव्हा तुम्ही तेथे जाल किंवा डायरेक्ट तुम्ही बडी फॉर स्टडी सर्च करून देखील जाऊ शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही तिथे जाल तुम्हाला अकाउंट ओपन करायला सांगितलं जाईल. सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंट ओपन करायचं आहे. आता अकाउंट ओपन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि एक ओ-टी-पी येईल. तुम्हाला तो ओ-टी-पी तिथे टाकून साइन इन व्हायचं आहे. साइन इन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लायचं बटन दिसेल. आता ही योजना बघा वेगवेगळी असणार आहे. तुम्हाला 2-3 रकाने दिसतील. सर्वात अगोदर 11वी ते 12वी साठी, त्यानंतर थोडंसं खाली मोबाईलला ओढल्यानंतर इथे तुम्हाला पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग किंवा जे तुम्ही फर्दर बी-एस-सी, बी-सी-ए काय करत आहात असं दिसेल. जर तुम्ही 9वी ते 12वी पर्यंत असेल तर तुम्हाला पहिला रकाना भरायचा आहे आणि जर 12वीच्या पुढील असेल तर तुम्हाला दुसऱ्या रकान्याच्या अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे. असं अप्लाय बटन असेल येलो कलर म्हणजेच पिवळ्या कलरमध्ये अप्लाय बटन असेल. तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करून या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे आणि पुढे जशी इन्फॉर्मेशन असेल तशी इन्फॉर्मेशन भरायची आहे. व्हिडिओला स्किप करू नका. जर तुम्ही स्किप करत असाल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे आणि त्यानंतर तुम्हीच म्हणता की आम्हाला फॉर्म भरता आला नाही असं तसं. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व्यवस्थितरित्या हळू ऐका. असं केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शेवट एक असतं डॉक्युमेंट टाकायचे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट भरायचे असतात. त्यामध्ये तुम्ही जे आधार कार्ड आहे, इन्कम प्रूफ आहे, फीज रिसिप्ट, नंतर मार्कशीट, पासपोर्ट साइज फोटो आणि जे तुमचं बँक अकाउंट डिटेल्स आहेत त्या संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहेत आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. पण सबमिट करण्या अगोदर तुम्हाला काही 5 प्रश्न विचारले जातात. ते 5 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत आणि हे संपूर्ण प्रोसेस जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही सिंपल YouTubeवरती सर्च करा की टाटा कॅपिटल बँक बडी फॉर स्टडी याचा फॉर्म कसा भरायचा. तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल की तो फॉर्म कसा भरायचा, त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, तुमचं व्हेरिफिकेशन कसं होणार आणि तुमच्या बँक खात्यात पैसे केव्हा मिळणार, अशी संपूर्ण बातमी तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय कसं करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढीच बातमी द्यायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट करू शकता. भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.